एका महिलेच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती, तरी तिला काही मूलबाळ होत नव्हतं. मग मूलबाळ होत नसल्यामुळे त्या महिलेची सासू तिला टोमणे मारायची, तिचा राग करायची. तरी ती महिला ते सर्व दुःख पिऊन घ्यायची. मूल होण्यासाठी त्या महिलेने खूप दवाखाने केले, औषधं घेतली, जे नाही ते केलं, तरीही तिला काही फरक पडला नव्हता. मग एक दिवस त्या महिलेला तिच्या नंदाचा फोन आला आणि ती नंद त्या महिलेला म्हणू लागली की आमच्या गावात एक बाबा आहे आणि तू त्या बाबाकडे ये, तुला मूल वगैरे होत नाही तर तू त्या बाबाकडे आली तर तुला मूल नक्की होईल. मग त्या नदाचे बोलणे ऐकून ती महिला खूप खुश झाली. मग तिने हा सर्व प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला आणि मग ते दोघेही त्या बाबाच्या भेटीसाठी त्या नंदाच्या गावी गेले. मग त्या बाबाच्या भेटीला गेल्यानंतर ती महिला त्या बाबाला म्हणते, बाबा, 8 वर्ष झाली आहे माझ्या लग्नाला, तरीही अजून मूल बाळ होत नाही. तुम्हीच आता काहीतरी उपचार करा. आता ही जी महिला होती ही दिसायला खूप सुंदर होती, आकर्षक होती. तिला बघून बाबा तिच्या मोहात पडला आणि तिला म्हणाला, तू काही चिंता करू नको, तू माझ्याकडे 5 भेटी घाल आणि 5 भेटी घातल्यानंतर तुला संतान प्राप्ती होईल. मग त्या महिलेने पण त्या बाबाचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि त्याला होकार दिला आणि होकार दिल्यानंतर ती बाबाच्या भेटीला दररोज जायची. मग पहिल्या 2 भेटीमध्ये त्या बाबाने त्या महिलेचा खूप विश्वास जिंकला. मूल होण्यासाठी तो बाबा तिला म्हणू लागला, हे पथ्य पाळ, ते पथ्य पाळ, हे नको करू, ते नको करू, असं तो सगळं काही तिला सांगत होता. आणि ती महिला आशेच्या पोटी त्या बाबाचं सर्व काही ऐकत होती आणि त्याच्याप्रमाणे वागत होती. मग आता 1-2 भेटी झाल्यानंतर जेव्हा ती महिला तिसऱ्या भेटीला त्या बाबाकडे जाते, तेव्हा तो बाबा त्या महिलेला खूप विश्वासामध्ये घेतो आणि तिच्या शरीरासोबत असं काही धक्कादायक कृत्य करतो, ते कृत्य ऐकून मंडळींनो तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नेमकं काय केलं होतं त्या बाबाने त्या महिलेसोबत आणि ही घटना कुठे घडली हे अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो, अजूनही तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. मंडळींनो, या घटनेची सुरुवात होते नाशिकमधून. नाशिकमध्ये एक भविष्य सांगणारा बाबा होता आणि त्या बाबाचे नाव होते अशोक खरात. आता या बाबाकडे अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन यायची आणि तो बाबा पण त्या लोकांच्या अडचणी दूर करायचा. श्रीमंत असो, गरीब असो, राजकारणी माणसं असो, सर्व लोक हे बाबाच्या दर्शनाला जात होते. बाबा नाशिकमध्ये एवढा प्रसिद्ध होता की प्रत्येक माणसाच्या तोंडावर अशोक खरात हे नाव असायचं. आता या अशोक खरातचं ऑफिस होतं हे नाशिकमध्ये होतं आणि नाशिकमध्ये तो लोकांचा उपचार करायचा, त्यांचे भविष्य सांगायचा. मग असंच एक दिवस त्याच्या ऑफिसवर एक महिला तिच्या नवऱ्यासोबत आली आणि ती महिला त्या अशोक खरात बाबाला म्हणू लागली, बाबा, माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली, अजून काही मला मूल बाळ होत नाही, मी खूप दुःखी आहे, असं त्या बाबाला म्हणू लागली. आता त्या महिलेचे तोंड बघून, तिची अवस्था बघून त्या बाबाला पण समजले की ही महिला खूप ठेचा खाऊन आपल्याकडे आलेली आहे. मग त्या बाबाने तेथेच तिचा फायदा घ्यायला सुरुवात केली. मग तो बाबा त्या महिलेला म्हणू लागला, तुम्ही काही काळजी करू नका, 2च महिन्यात तुम्हाला दिवस जाईल, अशी गॅरंटी त्या बाबाने त्या महिलेला दिली. मग बाबाचे असे बोलणे ऐकून ती महिला खूप आनंदित झाली. तिला एक वेगळीच आशा लागली होती त्या बाबाकडून. मग मूल होण्यासाठी त्या बाबाने त्याच्याकडे त्या महिलेला 5 भेटी घालायला सांगितल्या आणि त्या भेटी घालण्यासाठी ती महिला होकार पण देते. मग पहिल्या 2 भेटीमध्ये तो बाबा त्या महिलेसोबत खूप गोड गोड बोलतो. तिच्या काही मानसिक आणि कौटुंबिक ज्या अडचणी होत्या त्या बाबाने पूर्णपणे जाणून घेतल्या होत्या आणि त्याचप्रमाणे त्या महिलेवर तो उपचार करायला लागला होता. उपचार करत असताना तो बाबा तिला काहीतरी आयुर्वेदिक गोळ्या द्यायचा, काहीतरी धागे दोरे तिला द्यायचा आणि म्हणायचा, हे तू खा आणि नित्यनेमाने दररोज घे. मग पहिल्या 2 भेटीमध्ये त्या खरात बाबाचे वागणे हे सामान्य होतं. त्या महिलेला त्या बाबाविषयी काही संशय येत नव्हता. पण जेव्हा ती महिला तिसऱ्या भेटीला त्या बाबाकडे जाते, तेव्हा तो बाबा तिच्यासोबत वेगळाच उपचार करायला लागतो. त्यावेळी तो बाबा त्या महिलेच्या डोक्यावर
एक तांब्याचं भांड ठेवतो आणि तिला समोर बघायला लावतो. मग त्या महिलेच्या पाठीमागे जाऊन तो बाबा दुसऱ्या एका भांड्यामध्ये लघुशंका करतो आणि त्या लघुशंका केलेल्या भांड्यामध्ये तो बाबा गुंगीचं औषध टाकून त्या महिलेला देतो. मग त्या महिलेला त्या बाबावर इतका विश्वास होता की तिने ते औषध पिले आणि काही मिनिटातच त्या महिलेला गुंगी आली आणि गुंग आल्यानंतर त्या बाबाने त्या महिलेच्या खांद्यावर, छातीवर हात फिरवायला सुरुवात केली आणि हे सगळं करत असताना तो बाबा त्या महिलेच्या कानात बोलायचा की मी तुझा देव आहे आणि तू स्वतःला मला समर्पित कर. असे बोलून तो बाबा त्या महिलेला संमोहित करायचा आणि संमोहित केल्यानंतर तो बाबा त्या महिलेवर तुटून पडायचा. जोपर्यंत त्या बाबाचे मन भरत नव्हते तोपर्यंत त्या महिलेसोबत तो बाबा नको ते कृत्य करायचा. आता हा अशोक खरात बाबा जरी 60 वर्षाचा म्हातारा असला तरी तो शक्तिवर्धक गोळ्या खाऊन त्या महिलेला टेबलवर बसवायचा आणि तिच्यासोबत विचित्र कृत्य करायचा. आता ही जी महिला होती ही गुंगीत असल्यामुळे तिला काही कळत नव्हतं की आपल्यासोबत तो बाबा काय करत आहे. पण तिला थोडं थोडं समजायचं की बाबा तिच्यासोबत वेगळंच काहीतरी करत होता. मग जेव्हा ती महिला गुंगीतून बाहेर आली तेव्हा तिने बाबाला बघितलं आणि स्वतःला बघितलं. तेव्हा तिला समजलं की बाबाने माझ्यासोबत काहीतरी विचित्र केले आहे. मग संतापाच्या भरात ती महिला त्या बाबाला म्हणू लागली, तुम्ही माझ्यासोबत वेगळंच काहीतरी केलं आहे. मी आता पोलीस स्टेशन मध्ये जाईल आणि तुमची कंप्लेंट करील. मग तो बाबा त्या महिलेला म्हणू लागला, जर तू माझ्याविषयी कुणाला सांगितलं तर तुझा नवरा मरेल, तुझं वाटोळं होईल, अशा काही धमक्या देऊ लागला. आता त्या महिलेला वाटलं की बाबावर एवढे लोक विश्वास ठेवतात, बाबाच्या भविष्यवाणी खऱ्या ठरतात, त्यामुळे ती महिला गप्प राहिली. पण हा जो बाबा होता त्या महिलेला सतत फोन करून बोलवायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा. अखेर ती महिला त्या बाबाला कंटाळली आणि मग नाशिकमधील जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या बाबाची तिने तेथे तक्रार केली. सर्व काही पोलिसांना तिच्यासोबत जे काही घडलेलं आहे ते तिने सांगितलं. मग पोलिसांनी या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं आणि तात्काळ त्या अशोक खरात बाबाला अटक केली. मंडळींनो, सध्या हे प्रकरण आता न्यायालयामध्ये चालले आहे. न्यायालयामध्ये अशोक खरात यांना पोलीस कोठडी झाली आहे. मंडळींनो, ज्या महिला स्वतःहून बाबाकडे जात होत्या त्यांचा विषय सोडा, पण बाबांनी ज्या महिलांवर अत्याचार केला आहे अशा महिलांनी जगासमोर आले पाहिजे आणि बाबाची तक्रार केलीच पाहिजे. या जगात अशा भोंदू बाबाची काही गरज नाही. मंडळींनो, समाजात अशा प्रकारचे भोंदू बाबा आहे, त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे, त्यांना चांगली शिक्षा दिली पाहिजे. मंडळींनो, तुमच्या मते या भोंदू बाबासोबत काय केलं पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा अस्थिरतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडते तेच मी सांगत आहे. मंडळींनो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मंडळी, भेटू एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.